नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर महाराष्ट्रातील कोकण विभाग असा आहे ज्याला प्राचीन आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे। यात मग नद्या नाले असतील, समुद्र असेल आणि प्राचीन वास्तूंचा समूह असेल। त्याचप्रमाणे आज आपण पाहायला जाणार आहोत असाच एका अश्मयुगीन माणसांच्या पाऊलखुणा। त्यांनी त्यांच्या काळातली संस्कृती म्हणजे प्रागैतिहासिक काळातील आज संस्कृती आपण पाहायला जाणार आहोत। त्यांच्या पाऊलखुणा पाहायला जाणार आहोत। त्यांनी रेखाटलेली खोदकाम केलेली चित्र आज आपण पाहायला जाणार आहोत। तर कोकणातल्या अशा कातळ सड्यावर बऱ्याच ठिकाणी कातळ शिल्प सापडलेले आहेत। हा सांस्कृतिक वारसा आज आपण पाहायला जाणार आहोत। मालगुणपासून एक साधारण 25 ते 30 किलोमीटर असणार उक्षी गाव आणि या उक्षी गावातील ही खोदचित्र ही कातळ शिल्प आज आपण पाहायला जाणार आहोत। तर आता आपण या बाजूने आलो म्हणजे जाकादेवीकडून आलो आणि जाकादेवीतून थोडंसं पुढे आलं ना की जाकादेवीची बाजारपेठेतून थोडंसं पुढे आलं की डाव्या बाजूला भातगाव रोड जातो। तर त्या भातगाव रोडने आत आल्यावर साधारण 5 किलोमीटर पुढे आल्यानंतर पुन्हा तुम्हाला 2 रस्ते लागतात। एक डावीकडे जातोय तो भातगावकडे जातो आणि उजवीकडे जातोय तो फुणगुस डिंगणी रानपाट ह्या गावांकडे जातो। तर आपल्याला उजव्या बाजूला वळायचं आहे आणि पुढे जायचं आहे। फुणगुस डिंगणी मार्गाने थोडंसं पुढे आलं ना की साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर पुन्हा तुम्हाला 2 रस्ते लागतील। एक डाव्या बाजूला जातोय आणि उजव्या बाजूला जातोय। तर डाव्या बाजूला जातोय तो फुणगुस डिंगणीकडे गेला आणि उजव्या बाजूला गेला तर तो उक्षी आणि रानपाटच्या दिशेने गेला। तर आपल्याला उजव्या बाजूने सरळ जायचं आहे। थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा 2 रस्ते दिसतात। तर सरळ गेला तो रानपाट गावात गेलाय आणि जो डाव्या बाजूला गेलाय तो उक्षीच्या दिशेने गेलाय। तर आपल्याला डाव्या बाजूने जायचं आहे। उक्षी फाट्यावरून सरळ आत आल्यावर थोडंसं पुढे आल्यावर 2 रस्ते पुन्हा लागतात। एक डाव्या बाजूला जातोय तो परचुरीकडे जातोय आणि उजव्या बाजूला जातोय तर तो उक्षीच्या दिशेने जातोय। तर आपल्याला उजव्या बाजूने सरळ पुढे जायचंय। थोडंसं पुढे आल्यानंतर आणखीन 2 रस्ते दिसतील तुम्हाला। एक डाव्या बाजूला जातोय तो उक्षी गावात जातो आणि उजव्या बाजूला जातोय तो सरळ पुढे जातो। तर इथे हे बघा, हे जे तुम्हाला चिऱ्याचं कुंपण दिसतंय, संरक्षण भिंत दिसते, तर इथेच ही कातळ शिल्प आहेत। याच्यानंतर पुढे देखील कातळ शिल्प आहेत, ती देखील आपण बघायला नंतर जाणार आहोत। पण पहिली ही कातळ शिल्प बघूया। तर आपण साधारण इथून आलो जाकादेवीच्या दिशेने आणि हा जो रस्ता गेलाय सरळ तो खाली उक्षीत गेलाय, त्यानंतर पुढे संगमेश्वरला गेलाय। तर अगदी या तिठ्यावरच आहे ना ही कातळ शिल्प आहेत। साधारण आपल्या गणपतीपुळ्यापासून इथलं अंतर एक 27 किलोमीटर आहे। अगदी रस्त्यावरूनच ही कातळ शिल्प दिसतात इथे आणि ही संरक्षक भिंत बघा कशी केलेली आहे, त्यामुळे ही सहजपणे कातळ शिल्प दिसतात इथे। अश्मयुगीन माणसांच्या पाऊल खुणा अर्थातच त्यांनी रेखाटलेली ही कातळ शिल्प। तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे थोडंसं पाणी देखील साचलं आहे इथे, त्यामुळे नक्की कसले आकार आहेत ना तेच कळत नाही आहेत। हा बघा इथे सर्कल देखील आहे असं गोलाकार। बऱ्यापैकी मोठा एरिया आहे हा की ही जिथे कातळ शिल्प रेखाटली गेली आहेत।
नेमका हा कसला आकार आहे तोच कळत नाही. इथे 2 सर्कल आहेत आणि 2 अशा लाईन्स आहेत आणि चित्रविचित्र आकार आपल्याला या रेखाटलेले दिसत आहेत कातळावर. बघा इथे देखील चौरसाकृती काहीतरी आहे. इथे पण आहे बघा. नेमके कसले आकार आहेत हे सांगणं जरा मुश्किलच आहे. इथे बघताय पूर्ण गोलाकार आकृती आहेत. इथे बघा हा कोणता आकार आहे हे थोडंसं समजणं अवघडच आहे, पण असं बघितलं तर तुम्हाला यू आकार दिसेल. यू इथे पण बघताय ना, थोडासा एक वेगळा आकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पण थोडंसं चौरसाकृती काहीतरी रेखाटलं गेलेलं आहे. इथे पण बघा एक वेगळ्या पद्धतीची आकृती आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि इथे देखील असा छोटासा चौकोन आहे. हे बघा इथे थोडासा असं गोलाकार आहे आणि ही नेमकी आकृती कसली आहे हे थोडंसं सांगणं अवघड आहे. थोडंसं असं बघायला गेलात तर थोडासा गरुडासारखा आकार आपल्याला इथं पाहायला मिळतो, म्हणजे पंख पसरवलेला गरुड. म्हणजे मी अंदाजे सांगतोय, नेमकं कसलं हे मला देखील माहीत नाही. तर अशा या कातळावर कोरलेल्या चित्रविचित्र आकाराच्या या आकृती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आणि बऱ्यापैकी इथे बघायला गेलं तर बऱ्यापैकी हा मोठा भाग आहे. इथे पण बघा चौकोनात कोरलेला आहे. तर हे उक्षी गावाचं वैभव आज आपण पाहायला आलो इथे. आणि माझ्यासोबत आहे नेहमीप्रमाणे पप्या. तर इथेही कातळ शिल्प आहेत आणि त्याच्या चहूबाजूने जो आपला कोकणात जांबा दगड मिळतो, अर्थातच चिऱ्याचं असं संरक्षक भिंत घालण्यात आलेली आहे, जेणेकरून आपल्याला अगदी उतरल्या किंवा रोडवरून बघता क्षणी लक्षात येतं की ते कातळ शिल्प आहेत. अगदी बाजूनेच रोड गेला आहे आणि ही इथे कातळ शिल्प आहेत. जर कधी तुमचं इथे येणं झालं तर नक्कीच एक थोडीशी विश्रांती घ्या. हे जे आपलं प्राचीन वैभव आहे, प्राचीन सांस्कृतिक वैभव आहे, ते नक्कीच बघा इथे. आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे थोड्याशा अस्पष्ट दिसतात आकृत्या, पण जेव्हा उन्हाळा चालू होईल तेव्हा मात्र हे क्लिअर कट पाहायला मिळतील. आणि हे राष्ट्रीय स्तरावर या कातळ शिल्पांचं संवर्धनाचं काम चालू आहे, त्यामुळे हे अशी संरक्षक भिंत घालण्यात आलेली आहे बघा. आणि ही काळाची गरज आहे. जे प्राचीन किंवा सांस्कृतिक आपलं वैभव आहे तर ते टिकवणं ही काळाची गरज आहे, जेणेकरून पुढच्या पिढीला हा आदर्श देता येईल. तर ही बघा इथे ही रेखाटलेली चित्रविचित्र अशी कातळ शिल्प आपण पाहिली. यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत जिथे मोठा हत्ती आहे, जिथे हत्ती रेखाटला आहे, तर तिथे आता आपण जातोय. ह्या कातळ शिल्पासभोवतीची ही जे आवरण बघाल, हे जी संरक्षक भिंत बघाल तर छान पद्धतीने केलेली आहे, अगदी मजबूतपणे. अर्थातच आपल्या कोकणात मिळणारा जांबा दगड मजबूतच आहे, तर एक वेगळ्या शैलीत इथे हे सगळं संरक्षक भिंत घालण्यात आलेली आहे.
आणि हा आहे आजूबाजूचा एरिया. अगदी तुमच्या लक्षात येईल या तिठ्यावरच हे रस्त्यालगतच आहेत कातळ शिल्प. तर आपण ह्या बाजूने सरळ आलो होतो आणि इथे तिठा आहे बघा. इथे उक्षीमध्ये खाली रोड जातो आणि हा जो सरळ रस्ता गेला आहे तर आपल्याला सरळ जायचं आहे आता हत्ती पाहायला. या रोडने आपण पुढे आलो आणि थोडंसं पुढे आलं ना की एक हा बघा उजव्या बाजूला रस्ता जातोय, त्या बाजूने आपल्याला आत जायचं आहे. नाहीतर चुकून तुम्ही पुढे गेलात तर खालच्या वाडीत जाल. हे बघा इथे पोल आहेत, या पोलाच्या अगदी समोरून हा उजव्या बाजूला रस्ता गेला आहे, अगदी निमुळता रस्ता आहे. त्या निमुळत्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. तर उजव्या बाजूला वळून आपण थेट इथे आलो आहे आणि इथे रस्ता संपतोय आणि या रस्ता जिथे संपतोय तिथेच हे हत्तीचं कातळ शिल्प आहे. तर हा महाकाय हत्ती बघण्यासाठी अशा स्टेअर्स केलेल्या आहेत. थोडा उंचावरचा भाग आपल्याला इथे केलेला आहे आणि इथे बघताय महाकाय हत्ती. कधी कधी आपल्याला डोळ्यांनी स्पष्ट दिसत नाही, ते कॅमेऱ्यात कैद होतं. हा बघा हत्ती, हा साधारण हत्तीची उंची किंवा हे जे रेखाटलेला आहे कलाकृती साधारण 18 ते 20 फुटाची असेल. तर हा इथे हत्तीच्या चेहऱ्याचा आकार आहे. इथे ही हत्तीची सोंड आहे आणि हे हत्तीचा दात आहे बघा. इथे थोडंसं रान वाढल्यामुळे तेवढं काही कळत नाही आहे, पण हा पूर्णपणे हत्तीचा आकार आहे. ही हत्तीची मागची बाजू आहे ही बघा आणि इथे आहेत हत्तीचे पाय. हे मागचे पाय आहेत आणि हे दोन पुढचे पाय आहेत. आणि या हत्तीच्या भोवतीचे बघा इथे देखील संरक्षक भिंत उभारण्यात आलेली आहे आणि इथे देखील थोडासा उंचावर अशा हे जांभ्या दगडाचं बांधकाम आहे, जेणेकरून हत्ती आपल्याला सुस्पष्ट दिसेल. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन, केवळ नंदनवन, अशी कवी माधव जुलियन यांनी आपल्या कवितेत कोकणासंबंधीचं हे वाक्य आहे त्यांचं. आणि तेही सुद्धा खरंच आहे. कोकणाला असा सांस्कृतिक सरोवराचा इतिहास लाभलेला आहे. ही आता ही जी कातळ शिल्प आहेत त्याला पेट्रोग्लिप्स असं पण म्हणतात. त्यानंतर रॉक आर्ट्स किंवा कातळ खोद शिल्प अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. साधारण यांचा इतिहास हा 10,000 वर्षापूर्वींचा किंवा त्यापेक्षा जास्त 20,000 पूर्वींचा असू शकतो. ते मात्र अजून तेवढंच सांगता येत नाही, ते मात्र गूढच आहे. पण अश्मयुगीन माणसांच्या पाऊलखुणा या कोकणात आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील हा जो कोकण प्रांत आहे, कोकण विभाग आहे, तर या कोकण विभागात जास्तीत जास्त या उघड्या कातळ सड्यांवर अशी ही रॉक आर्ट्स, अशी कातळ शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. आणि साधारण तसं बघायला गेलं ना तर एक 10,000 वर्षापूर्वीची खोदलेली म्हणजे जी रेखाटलेली ही जी चित्र आहेत, ही जी खोदचित्र आहेत, ही कातळ शिल्प आहेत, ती अजूनही सुस्थितीत आहे. याचं संवर्धन केलं जातं. हे बघा आजूबाजूला संरक्षक चिराची भिंत घातली जाते आणि याचं संवर्धनाचं काम राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे. अर्थातच असं निसर्ग वैभव आपल्या कोकणात आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला पाहिजे. कारण आपण असं म्हणतो की आधुनिक तंत्रज्ञान, पण एक 20,000 पूर्वीचं एवढं तंत्रज्ञान होतं की ही अशी कोणती अवजारं होती ज्यांनी या कातळावर रेखाटलेली शिल्प अजूनही तशात सुस्थितीत आहेत. म्हणजे एवढा वर्षापूर्वीचा इतिहास आपल्या कोकणात आहे, आपल्या या रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला आहे. तर याचं संवर्धन आणि जतन केलं पाहिजे. अश्मयुगीन माणसाने साधारण ही खोदचित्र किंवा ही कातळ शिल्प का कोरली असावीत हे नेमकं सांगू शकत नाही, कारण याचा संदर्भ कधी कधी लागत नाही. कारण हा एवढा मोठा महाकाय हत्ती इकडे होता का? त्यानंतर आपण जी पहिली कातळ शिल्प पाहिली तर चित्रविचित्र असे आकार होते, तर ते
कशाशी मिळते जुळतात हे नेमकं सांगू शकत नाही, कारण अंदाज लावला तर कधी कधी काय काय जे आकार आहेत ते माशांची तुलना होते त्यांची, अगदी पॉम्पलेट माशासारख्या माशाची त्यांची तुलना केली जाते आणि हा हत्ती आणि असे विविधांगी आकार आपल्याला इथे पाहायला मिळतात. पण नेमकं अश्मयुगीन माणसाने कशासाठी केलं असावं हे मात्र नक्की सांगता येत नाही, कारण काही काही अशी आकृती आहेत ज्याचा संदर्भ इथे लागत नाही, दुसऱ्या देशांमध्ये असलेल्या पशुपक्ष्यांची लागतो. तर नेमकं सांगू शकत नाही की हे कातळ शिल्प किंवा ही जी शिल्प आहेत, ह्या चित्रविचित्र आकृती आहेत, त्यांचा नेमका संदर्भ काय आहे. ते सगळं असलं तरी हे वैभव आपल्या कोकणात आहे, आपल्या उक्षी गावात आहे. तसंच कोकणातल्या काही गावात म्हणजे रत्नागिरी तालुक्यात, रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही गावात ही अशी कातळ शिल्प आहेत, मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. तर या कातळ शिल्पांचा शोध आपण नक्कीच घेऊ, म्हणजे आहेत तिथे आपण पाहायला जाऊ आणि त्याचा व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर नक्कीच ठेवू. तर असा हा गूढ इतिहास जाणून घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही जर इथून उक्षीच्या मार्गे जर संगमेश्वर किंवा चिपळूणला जात असाल किंवा मुंबईकडे जात असाल तर थोडासा विसावा घेऊन हे तुम्ही कातळ शिल्प नक्कीच न्याहाळा, कारण एक कोकणचा गूढ इतिहास किंवा अश्मयुगीन माणसांच्या पाऊलखुणा इथे तुम्हाला पावलोपावली बघायला मिळतील. आणि इथे आपल्या रामरोडला देखील कातळ शिल्प आहे, त्याचा देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर तिथे देखील ह्या पद्धतीचं आता असं संरक्षक भिंतीचं बांधकाम आणि पाहायला थोडासा उंचवटा केलेला आहे, तर ते देखील तुम्ही नक्की बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर असा हा संपूर्ण इतिहास, गूढ इतिहास, अश्मयुगीन माणसाच्या पाऊलखुणा आपण इथे नक्कीच या नंतरही तुमच्यासमोर ठेवू आणि तुम्ही देखील कधी आलात तर इथे नक्की या. तर याची गुगल मॅपची लिंक मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये देईन, नक्कीच तुम्ही या, कारण मी तुम्हाला कळावं म्हणून थोड्या अंतरावर जिथे जिथे राईट लेफ्ट आहे तिथे येऊन सांगण्याचा प्रयत्न केला. तर असा होता आजचा व्हिडिओ. भेटूया एका नवीन व्हिडिओ, नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.